सो नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? ॲक्च्युली आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, 1 जानेवारी 2025. आणि त्या हिशोबाने मी ठरवलं की दिवसाची सुरुवात, वर्षाची सुरुवात जरा स्पिरिच्युअल व्हावी. त्यासाठी मी चालले मंदिरात. सो सकाळी वाजलेले आहेत 5:20 आय थॉट. आणि 36ची माझी ट्रेन आहे, 5:36. सो पळूया, लेट्स कॅच दी ट्रेन. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 5:36 छत्रपती अंबरनाथला पोहोचली आहे. पण प्रॉब्लेम झाला असा की माझ्या मैत्रिणीची ट्रेन मिस झाली आहे, जिच्यासोबत हा प्लॅन झाला होता. तो आता ती येईपर्यंत मी वाट बघते आहे आणि तुम्ही पण वाट बघा. आली फायनली, ती आली आहे. प्रतीक्षा ही माझी मैत्रीण. आमची ट्रेन मिस झाली होती पण आम्ही जुगाड करून पोहोचलो आहे फायनली. वाजले किती आहेत? वाजले आहेत 6:18 आणि आम्ही अंबरनाथला मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहे. चला मंदिरात जाऊया. तुला कसं वाटतंय? तू माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा येणंस. एकदम असं छान. ब्लॉग आल्यावरती कळेल. 2022ची सुरुवात मी अमरेश्वर या मंदिराला भेट देऊन केली होती. त्यानंतर आज 2025ची सुरुवात अमरेश्वरच्या मंदिरात होते. 1 जानेवारीला अमरेश्वरला प्रचंड गर्दी असते. खूप भक्त तिथे पाया पडण्यासाठी येतात. सकाळ 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 तुम्हाला हा नाद ऐकू येतो, जिथे अगदी मन प्रसन्न होऊन जातं. प्रतीक्षा, तर मग अशा पद्धतीने प्रतीक्षाच्या बोलण्यावरती आम्ही दर्शन केलं. मी तर फक्त बाहेरचं ॲम्बियन्स फिरूनच घरी जाणार होते, म्हणजे कामाला जाणार होते. पण प्रतीक्षाच्या आग्रहास्तव आम्ही लाईनीत उभे राहून दर्शन घेतलं आणि दर्शन छान झालं आहे. मस्त सुरुवात झाली आहे 2025ची. काय बोलते प्रतीक्षा? सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष काय म्हणायचंय तुला? काहीच नाही म्हणायचं. मी अंबरनाथवरून 7:40ची माझी रेग्युलर ट्रेन पकडली, जी मी नेरळवरनं 7:16ला पकडत असते. आणि आता जवळजवळ 2 वर्ष मी या ट्रेनने ट्रॅव्हल करते. त्यामुळे आमचा मस्तपैकी ग्रुप झाला आहे. आम्ही 1 तारखेच्या निमित्ताने सगळेजण असे खूप आनंदी होतो, एक्सायटेड होतो नवीन वर्षासाठी. आणि त्यामुळे आमची ही अशी भनकस अशी नॉर्मली मजा मस्ती चालू होती. चंद्रपूरसाठी स्पेशल असलेली आमची आणि माझी जग्गा टाकू. ठाण्याला येऊन ट्रेन चेंज करून मग फायनली घनसोलीला पोहोचून मी रूपाला पोहोचले. हा रोजचा प्रवास आणि तो करत करत वेळेत पोहोचल्याचा मला आनंद झाला, अगदी पहिल्या दिवशी. बाय द वे नौशीन, आज के दिन का मैं व्लॉग बना रही हूँ और तुम मेरे व्लॉग में हो. अच्छा, गुड मॉर्निंग. तू ब्लॉग बनवतेस? यस. माझा पहिला चहा होतो माझा या मुलीसोबत. हॅपी न्यू इयर. ही आहे नौशीन, ही माझी कलीग आहे ऑफिसमधली. सो नौशीन, वेलकम टू माय व्लॉग. थँक्यू सो मच. चलो चाय पिते. ऑफिसमध्ये गेल्यावर माझं पहिलं काम असतं माझ्या बॅचमधल्या लेट येणाऱ्या मुलांना पनिशमेंट देणं. आणि ती पनिशमेंट म्हणजे गाणं गा, डान्स कर अँड ऑल. व्हिडिओ नाही काढायचे. नव्या पद्धतीने स्वतःचे नाव घेण्यासाठी दिवस आलेले आहेत. 2025 मध्ये पण तेच आहे कहाणी, बाकी काय नाही. मुली आणि गॉसिप हा तर पार्ट डिसायडेड असतो, मग तो लिफ्ट असो किंवा काही असो. सो त्यांची गॉसिप चालली होती आणि माझं चालू होतं की यार आज माझे केस किती चांगले दिसत आहेत, आज मी किती छान दिसते आहे. कुठे जायचं? चला चला.
आता आपण चाललोय 7th फ्लोअरच्या कॅन्टीनमध्ये, जिथे सगळं महाग मिळतं आणि क्वालिटी भंगार. महाग टेस्ट पण नाही. म्हणजे त्यांना पर्सनली साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणून देणार आहे आणि मीठ पण देणार आहे आणि फ्रीमध्ये वाटणार आहे, फ्रीमध्ये. इतना भी सच नहीं बोलता. आता आमचे छकुला आणि छकुले आले. हाय कर, से हाय. क्यूट कपल आहेत हे असे हे असे कपल आहेत एकदम सुटेबल एकमेकांना. खाऊ. भूक लागले चालते नुसते ब्लॉग बनवत नसते. तर मग आता आम्ही चाललो आहे नाश्ता करून वरती आणि हॅपी न्यू इयर. चला न्यू इयरचं माझं आवडीचं गिफ्ट मला मिळालं आहे. नाश्ता झाला, मग थोडी कामं केली आणि परत काहीतरी खायला म्हणून खाली आलो. हेच करत असतो आम्ही की खा आणि राहा. खाणं आमचं चालूच असतं. आणि मग खाऊन पिऊन झाल्यानंतर कामं बिमं झाल्यानंतर मी निघाले एकदाची घरी यायला. मग परत घनसोली ते ठाणे, मग ठाणे ते नेरळ असा प्रवास करत घरी पोहोचले. हर 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 हर. हर हर महादेव. किती वाजलेत? 7:30. तर सकाळी 5:15 वाजता बाहेर पडलेली मी. आता 5:30 7:30 वाजता घरी आले. ये. आणि बघा साडीवर किती आले आज. मग तू कशा साडी सोडलीस? ही बघ. तर आजचा दिवस अजून संपला नाहीये, थोडासा बाकी आहे. तर बघूया उरलेली संध्याकाळ कशी जाते. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखी समृद्ध आणि भरभराटीचे जाओ. हॅपी न्यू इयर. बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चिट चॅट चाय तू.